महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज दर्यापूर येथे महसूल प्रशासनाच्या वतीनं महाराजस्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील हजारो नागरिकांनी विविध महसुली समस्या आणि तक्रारींचं निराकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। दर्यापूर शहरातील कृषी भवन येथे पार पडलेल्या या शिबिराला दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभर चाललेल्या या शिबिरात नागरिकांच्या विविध महसुली कामांचा आढावा घेऊन शेकडो तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आलं। 7/12 फेरफार, उत्पन्न, जात, निवासी दाखले तसंच इतर महसुली विषयांवरील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न केले। यावेळी बोलताना तहसीलदार रवींद्र कानडचे यांनी सांगितलं की महाराजस्व शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालाय। दिवसभरात शेकडो नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात आलं असून पुढील काळात सुद्धा नागरिकांच्या महसुली समस्यांचे तत्परतेनं निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील। महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलंय। आज दर्यापूर उपविभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचं आयोजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेले होते। या कार्यक्रमासाठी अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर या 2 तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख हे उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आढळून येतो। सुमारे 1200 ते 1300 नागरिक या कार्यक्रमाला आज प्रत्यक्ष उपस्थित होते। तसेच मागील 2-3 दिवसामध्ये सुद्धा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मोहिमा आपण हाती घेतल्या होत्या। तसेच या कार्यक्रमांतर्गत जे प्राप्त झालेले अर्ज आहेत ते अर्ज आपण 2 सप्टेंबरपर्यंत प्रामुख्याने निकाली काढणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो। या कार्यक्रमामध्ये नागरिकांना आम्ही फळं, झाडांचे वृक्षारोपसुद्धा वाटप केलेले आहे। तसेच वेगवेगळे विभाग जसे की पोस्ट विभाग, पोलीस विभाग, बँकिंग सेक्टर, महसूल विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, कृषी विभाग, ICDS विभाग, आरोग्य विभाग अशा सर्वच विभागांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं होतं। या नियोजनामध्ये दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी हंडे साहेब आणि अंजनगाव SDO मॅडम पावसकर मॅडम यांचा देखील मोठा सहभाग झाला। तसेच या उपक्रमामध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता। स्वतः या कार्यक्रमामधील नागरिकांसोबत ऑनलाईन पद्धतीने माननीय पालकमंत्री महोदय यांनीसुद्धा संवाद साधलेला आहे। या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्राप्त निवेदनं किंवा तक्रारी यांच्या अनुषंगाने जलद गतीने प्रशासन निपटारा करणार आहे आणि हा कार्यक्रम 2 सप्टेंबरपर्यंत अजून अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्या तक्रारींचं निवारण करून आम्ही संपन्न करणार आहोत, जेणेकरून साधारणतः 2 ते 3 हजार नागरिकांना या अभियानाचा लाभ होईल अशा पद्धतीचं एकंदर नियोजन होतं आणि आम्हाला अतिशय नागरिकांकडून या अभियानामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हाला नागरिकांचे मनस्वी प्रशासनाच्या वतीने धन्यवाद देखील आम्ही व्यक्त करतो। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।